नमस्कार, मी डॉक्टर राजेश्विनी थोरवे आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण सर्व बाल गंधर्व रंगमंदिरमध्ये एका विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत। आज होणाऱ्या एकाच वेळी 5 पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाचे आपण सर्व साक्षीदार आहोत। मी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पाहुणे व मान्यवर यांना नम्र विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करावे। मी शेखर गायकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी माननीय भारत साचणे सर यांचे स्वागत करावे। मी राजीव नंदकर सर यांना विनंती करते की त्यांनी प्राध्यापक मिलिंद जोशी सर यांचे स्वागत करावे। मी प्रेक्षकांना विनंती करते की त्यांनी मी चेतना नंदकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर संगीता बर्वे मॅडम यांचे स्वागत करावे। पुस्तकांचा प्रकाशन सोहळा ज्यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून आज येथे संपन्न होत आहे ते श्री राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी यशदा यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचा प्रस्तावित करा। सर्वांना माझा मनपूर्वक आणि प्रेमपूर्वक नमस्कार। व्यासपीठावरील माझे मार्गदर्शक, माझे पहिले जिल्हाधिकारी, आधुनिक मराठी साहित्यातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित असे कथाकार आणि 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय भारत साचणे सर। Good evening, respected dignitaries on the dais and the enthusiastic audience in the auditorium. A warm welcome to today's publication ceremony. I express my heartfelt gratitude to all of you for the love, support and wishes you gave me for my first novel, Sarah Parker and the Magical Orb. This has inspired me to write my second novel, Sarah Parker and the Witch's Revenge. I think कुमार आराध्या राजीव नंदकर वय वर्ष 12 तिने दिलेल्या सारा पारकर अँड द विच रिव्हेंज या तिच्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांना मी विनंती करते। ब्युटिफुल मोमेंट आपण म्हणूयात। आपण आता दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याकडे जातोय। डॉक्टर किरण भांडे सर, विभाग प्रमुख माध्यम व प्रकाशन केंद्र यशदा यांना मी विनंती करते की श्री राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी लिखित व यशदा प्रकाशित गाव विकासातून राष्ट्र विकास या पुस्तकाबद्दल त्यांनी माहिती द्यावी। मंगेश सर, उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांना माझा नमस्कार। आजचा हा सोहळा केवळ एक पुस्तकाच्या प्रकाशनापुरता मर्यादित नसून मला असं वाटते की ग्रामीण भारताच्या सक्षम भविष्यास दिशा देणाऱ्या विचार प्रवाहाला अधिक बळ देणारा एक विचार आहे। ग्राम विकासातून राष्ट्र विकास या पुस्तकाचं प्रकाशन ज्याचे लेखक आहेत राजीव नंदकर सर, त्याचं आपण आज प्रकाशन करीत आहोत। श्री राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी लिखित व यशदा प्रकाशित गाव विकासातून राष्ट्र विकास या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना मी विनंती करते। शेखर गायकवाड सर, अतिरिक्त महासंचालक यशदा हे त्यांनी लिहिलेले व शेखर बुक्स प्रकाशित
सरकारी ऋतुचक्र या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार. बरं, आशिष पाटकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी जगायचं कसं या पुस्तकाबद्दल माहिती द्या. आजचं हे पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला फार आनंद होतोय. धन्यवाद सर. श्री राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी, लिखित व मनोविकास प्रकाशन, प्रकाशित जगायचं कसं या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी मी व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना विनंती करते. मी प्रेक्षकांना विनंती करते की त्यांनी श्री अनिरुद्ध क्षीरसागर सर, प्रमुख के सागर प्रकाशन यांना मी विनंती करते की त्यांनी श्री राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी, लिखित व के सागर प्रकाशन प्रकाशित स्पर्धा परीक्षा प्लॅनर या पुस्तकाबद्दल त्यांनी माहिती द्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर सर आणि अतिरिक्त महासंचालक यशदा गायकवाड सर आणि छोटी लेखिका आराध्या यांच्या सिद्धहस्ती लेखणीतून तयार झालेली ही 5 पुस्तके म्हणजे आपण वाचक वर्गासाठी एक प्रकारचे ज्ञानाचे पंचामृतच आहे. यातील एक पुस्तक स्पर्धा परीक्षा प्लॅनर, संधी, समस्या आणि आव्हान हे पुस्तक के सागर पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेलं आहे. श्री राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी, लिखित व के सागर प्रकाशन प्रकाशित स्पर्धा परीक्षा प्लॅनर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी मी व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना विनंती करते. श्रोते, वेळात वेळ काढून आमच्या या आयुष्यातल्या क्षणाला तुम्ही साक्षीदार ठरलात. न भूतो न भविष्यती, याची देही याची डोळ्या असा क्षण आम्ही अनुभवलेला आहे. नंदकर कुटुंबावरती तुम्ही जो प्रेमांचा वर्षाव दिलेला आहे, आराध्याच्या प्रथम पुस्तकासाठी जो भरभरून प्रतिसाद मिळाला, याची प्रेरणा म्हणून ती दुसरं पुस्तक लिहू शकली आणि तिचं तिसरं पुस्तकही तिने तयार केलेलं आहे. सो तिसऱ्या पुस्तक प्रकाशनाला सुद्धा तुम्ही असाच मोठा प्रतिसाद द्याल ही मी अपेक्षा करते, आभार मानते. आणि सत्य शेवटी इतकंच सांगू शकते की ज्ञानाच्या या ठेव्यापुरती व्हा कधी नतमस्तक, ज्ञानाच्या या ठेव्यापुढी व्हा कधी नतमस्तक. व्हॉट्सअपपेक्षा खचितच जास्त आनंद देईल पुस्तक, व्हॉट्सअपपेक्षा खचितच जास्त आनंद देईल पुस्तक. धन्यवाद.